श्री स्वामी समर्थ सर्वांना कविता ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे मराठी चॅनलमध्ये। तर बघा आज म्हणजे 2 एप्रिल आहे, वार बुधवार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे। तर चला आपण आता म्हणजे मुलांचा टिफिन वगैरे झालेला आहे, मुलं शाळेत गेलेली आहे आणि आता घरातली कामं राहिलेली बरीच, किचनमधली पण कामं राहिलेली आहेत, रूम वगैरे झाडू पण मारायचं आहे, देवघरातली पूजा पण राहिलेली आहे आपली बघू शकता, आणि किचनमधलं पण आवरायचं राहिलेलं आहे पसारा बघा। टिफिन झाल्यानंतर आपल्याला किचन पण क्लीन करून घ्यायचं आहे थोडंफार, आणि कपडे निरम्याच्या पाण्यामध्ये टाकलेले आहे। तर चला एक एक कामाला आपण सुरुवात करूया। तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचे। आपल्या कामाला सुरुवात झालेली आहे, म्हटलं चला आता सर्व रूमांना झाडू मारून घेते। नवीनच फ्लॅट आहे, आम्हाला 2 महिने फ्लॅटमध्ये यायला झालेले आहे, बघू शकता 2 BHK। आता झाडू वगैरे सगळं मारून घेणार आहे, आणि चैत्र म्हणजे चैत्राचा महिना आहे, नवरात्र चालू आहे, तर आपलं घर असं स्वच्छ क्लीन ठेवलं गेलं पाहिजे लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्यासाठी। तर छान असं झाडू वगैरे मारून घ्यायचं आहे। आणि पौर्णिमा पण येते, तर पौर्णिमेला चैत्र पौर्णिमा येते, तर आपल्याला चैत्र पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची पूजा पण करायची, किचन ओट्याची पूजा पण करायची, अष्टमी नवमीला कोणाचे म्हणजे आरत्या पण असतात, तर त्या आरत्या पण आपल्याला करायच्या आहे। कणकेचे दिवे बनवले जातात, कोणाच्या अष्टमीला आरत्या असतात, कोणाच्या नवमीला आरत्या असतात, कोणाच्या पौर्णिमेला 14च्या आरत्या असतात, तर आमच्या अष्टमीला असतात। म्हणून आता थोडंसं म्हणजे घर पण क्लीन करून घेणार आहे सर्व एक एक रूम। आणि रामनवमी पण येते, रामनवमी पण आपल्याला साजरी करायची आहे, रविवारी येते रामनवमी, तर त्याच्यासाठी। आणि ही आपली तर रोजचीच कामं असतात, घराला झाडू मारणे, पोछा मारणे, पण त्याच्या व्यतिरिक्त पण दुसरी पण आपली कामं असतात ती पण आवरून घ्यायची आहे। आणि सप्तशतीचे पाठ पण चालू आहेत, म्हणजे अखंड दिवा वगैरे काही लावला नाही, मला जेव्हा वेळ मिळतो ते आम्ही सप्तशतीचा पाठ पण वाचून घेते। तसं गॅलरीत पण म्हणजे थोडंसं गॅलरीतला जो पसारा आहे तो पण मला थोडंफार क्लिनिंग करून घ्यायचं आहे। गॅलरीमध्ये काही झाडं वगैरे लावलेले आहेत, जे मेन झाडं असतात, कारण की मला जास्त झाडं लावायला पण जागा नाही, समोर दिसते तेवढीच गॅलरी आहे, एक रूम एवढी, तर दुसरीकडे गॅलरी वगैरे पण नाही आहे, म्हणून तुळशी, जास्वंदीचं झाड, ब्रह्मकमळ असे 5-6 मी झाडं लावलेले आहेत। एखाद्या वेळेस दाखवेल मी गॅलरी वगैरे स्वच्छ क्लीन करणार तेव्हा। आता म्हटलं चला सगळ्या रूमांना झाडू वगैरे मारायचं आहे। देवघरातली पूजा पण राहिलेली आहे, अगोदर सर्व रूम वगैरे झाडू वगैरे मारून घ्यायचा, पोछा वगैरे मारून घ्यायचा, मग देवपूजाचा अभिषेक वगैरे करून घ्यायचा, आरती वगैरे, मग घर असं प्रसन्न वाटत असतो। आणि गाणे पण लावले होते मोबाईलमध्ये, पण आता व्हिडिओ घेण्यासाठी गाणे बंद करायला लागले। मी देवीचे मंत्र, स्तोत्र, ललिता सहस्त्रनाम, आता नवरात्र चालू आहे तर सप्तशतीचे पाठ करायला विसरायचं नाही, ललिता सहस्त्रनाम म्हणजे आपल्या जो श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राला आहे ना कुंकुमार्चन करायला विसरायचं नाही आहे। श्रीसूक्ताचं आपल्या घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ पठण झालं पाहिजे। बाहेरचं जे मुख्य दरवाजा होता तिथं पण म्हणजे रांगोळी वगैरे काढलेली होती, ते पण म्हणजे साफ करत होती, ते पुढं पण झाडू मारून घेतला। मुख्य दरवाजा असतो ना, सकाळी उठल्यावर तिथं पण झाडू मारून घ्यायचा, पाण्याने किंवा एक कापड नाही क्लीन करून घ्यायचं, तेच करत होती मी बाहेर। तेव्हा आपला किचन क्लीन करायचं होतं, टिफिन वगैरे झाला की रोज सकाळी पसारा होत असतो, भाजी झाली होती, चपाती झाली होती, सकाळी डबा करतानाच मी दुपारचं पण जेवण बनवून घेते। आणि आता रूम वगैरे झाडू वगैरे मारून झाला होता, म्हटलं आता किचन वगैरे आवरून घेते। आणि सोहमचा येण्याचा पण टायमिंग झालेला होता, देवपूजा पण झालेली होती, मग किचन आवरायला काढला।
तर सगळं किचनमधला जो पण होतं आपलं तेल मीठ तिखट वरती ठेवून घेतलं खिडकीवर. धुवून काढायचं होतं किचनची फरशी वगैरे. आणि रोज हीच कामं करावी लागतात. किचन साफ केलं ना आता असं वाटतं की सर्व रूम वगैरे स्वच्छ क्लीन आणि घराला एक वेगळंच रूप येत असतं. किचन वगैरे आपण साफ केलं, घरातली थोडी साफसफाई केली तर. या जाळ्या वगैरे असतात साफ करून घ्यायच्या. भांडे पण घसून झालेले होते आणि आता थोडेफार भांडे निघालेले आहेत, ते पण साफ करून घ्यायचे होते. आता भांडे वगैरे रचून घेऊ जिथल्या तिथं. मग किचन स्वच्छ क्लीन धुवून टाकेल. मी सायकलवरून आलेलो ना. थांब. मी वाचून गेलो. काय झालं? पहिला दिवस कसा गेला शाळेचा? चांगला गेला. 8 वाजेपर्यंत पोहोचायचं होतं. हो. आणि मग काय करत होते? मी 8:05 वाजता गेलो. तेव्हा आहे ना टीचर आहे ना प्रिन्सिपल मुलांना गेटवर ना बाहेर काढत होते जे जे लेट आले, उशिरा आले म्हणून. हा पहिला दिवस होता तरी पण. हो. हा ना. मी सायकल इकडून येतो ना दुसऱ्या रस्त्याने, मग मी गेलो स्कूलमध्ये. मग मला जाऊ दिला. हो. बघा गॅस शेगडी बघा. सकाळी टिफिन करताना आपलं सगळं जे जे आपण स्वयंपाक करतो सगळं किचनवर लागतं. फरशी वगैरे अशी टिफिन वगैरे झालं थोडंसं काम आवरून झालं का लगेच किचन आवरायचं. या पद्धतीने एवढीच फरशी एवढं स्टाईल असते ना ही. याच्यात पण सगळं तेल तेल होऊन जातं सगळं. थोडं पाणी लावून मी भिजत घालून घेते. हे बघा थोडंसं पाणी लावून घेते आणि कडक कडक झालेलं असतं. विम बारच आहे. भांडे घासायचं पाऊच मध्ये आणलं होतं. ही विम बारने आपण किचन वगैरे मस्त क्लीन होऊन जातं. थोडंसं पाणी सगळ्यात यायला लावून घेणार आहे. अशी तारेची घिसरी घ्यायची. सगळं चिकट चिकट झालेलं चांगलं. आता ही जेवढी ब्राऊन ब्राऊन दिसते इथे सगळं भाजी जी आपण फोडणी देतो ना भाजीला सगळं इथे स्टाईलवरती होतं. रोज हे असं किचन क्लीन करावं लागतं. टिफिन वगैरे झालं जेवण झालं स्वयंपाक वगैरे राहिला त्याच्यामध्ये राहून जाते. जाळीने आपण चांगलं डस्टिंग काढू. आपला जो किचन ओटा असतो तो क्लीन करायचा असतो. किचन ओटा कधी पण आपलं गॅस शेवले पाहिजे. जर असं जमत नसेल हात तरी फिरवून घ्यायचा कापडाने. पण एखाद्या वेळेस बोलत जाते. आठ पण हे काम केलं ना तरी पण चालतं. बघा सोमला अशी कामं करायला आवडतात. तो म्हणजे घरातली कामं करून देतो. मला पोचा मारून देतो, घराला झाडू मारून देतो. तर मुलांना अशी कामं पण काही करत नाही. आता मला 2 मुलं आहे. आता हा लहान आहे सोम, हा काम करतो. पण मोठा ओमला म्हणजे तो छान पद्धतीने ओम पण छान पद्धतीने काम करतो. माझ्यापेक्षा चांगले काम तो करतो. पोचा मारायचं असेल तर 1 नंबर. म्हणजे आपले गोदरे असतात सकाळी आतून तो त्या गोद्यांच्या घरात एकदम छान पद्धतीने करतो. म्हणजे ते कामं चांगली तर मुलं कंटाळा करतात. तर घरामध्ये एकच मुलगा असा असतो की काम करत असतो. मुली जरी 2 असते तरी एकच मुलगी चांगली काम करत असते आणि एक घरामध्ये म्हणजे थोडंसं कामाकडे दुर्लक्ष करत असते. मस्त माझ्यापेक्षा पण चांगलं काम तो करतोय सोहम. आणि त्याच्या पहिल्या शाळेच्या दिवसाचं तुम्ही ऐकलं असेल जे मुलं उशीर आले होते त्यांना गेटच्या बाहेर म्हणजे बरोबर आहे. काही मुलं म्हणजे लवकर उठत नाही सकाळी शाळेत जाताना कंटाळा करत असतात पहिला दिवस असला की. मग त्यांना थोडंसं पनिशमेंट पण पाहिजे की मुलं दुसऱ्या दिवशी पटकन उठतात आणि पटकन शाळेत जाणार. म्हणजे त्यांना आईला पण ते म्हणजे पटकन आवरायला लावता. तर थोडंफार म्हणजे पनिशमेंट पण पाहिजे स्कूलमध्ये गेला तेव्हा मुलांना शिस्त लागत असते. आणि ते आपल्याकडून आईवडिलांकडून पेक्षा दुसऱ्यांकडून जास्त आणि दुसऱ्यांचं जास्त ऐकत असतात. आपण कितीही सांगितलं आईवडिलांनी मुलं म्हणजे ऐकत नाही. पण शाळेमध्ये मुलं असताना व्यवस्थित थोडंसं हे तर मुलं व्यवस्थित करता. अभ्यास म्हटलं असेल सकाळी लवकर उठता लवकर तयारी करता. तर बघा हो झालं हो बघा. तुला मम्मीने दिले का काम करायला? मी स्वतःच करतोय बघू शकता. असं किचनचं काम करते थोडं की बेसिन जल्दी भांडी वगैरे घसून घेते. मग नंतर अजून बोलूया आपण.
तो आता किचन मस्त क्लीन झालेला दिसत असेल तुम्हाला. आता कसं वाटतं कोण कापडाचं आता समजतं की म्हणजे ते कापडाचं बेसिंग करायचं ना तापवलं तरी काम होतं. मग आपला ब्रश असतो तेवढा ब्रश असतो ब्रशच्या सहाय्याने असं करून द्यायचं बारीक बारीक घाण लागलेलं असेल बघा अशी खराब ब्रश असते ना याच्याने असं करून घ्यायचं नाणी कोपरे आणि ही जाळी पण असते जाळी पण बघा कशी खराब झालेली तिला आपण थोडंसं ब्रशने कशी घ्यायचं. अजून एकदा पुसून घ्या लागेल. घराला पूजा बीजा पण मारला गेलेला आहे. आता दुपारची कामं झालेली आहे. आता किती वाजले दीड ना 1:30 वाजले. 1:15 का. गॅलरी पण कपडे वगैरे सगळे धुवून झालेले. गॅलरी पण स्वच्छ क्लीन धुवून घेतलेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. बघा कपडे वगैरे धुवून झालेले. इथे झाड आहेत. गॅलरी धुवून टाकलेली.